एकदा हे कुनाफा चॉकलेट तुम्ही घरी केलं ना, परत परत करणारच, गॅरंटी देऊन सांगते. नमस्कार, मी दीपाली, नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण दुबईचं व्हायरल कुनाफा चॉकलेट घरी कसं करायचं ते बघणार आहोत. तर इथं सर्वात पहिले आपल्याला कुनाफा चॉकलेटसाठी लागणारं साहित्य बघायचे आहे. इथं आपल्याला की नाही मिल्क कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड हे दोन्ही पण लागणार आहेत. आता इथे त्यासाठी की नाही चॉकलेटच्या स्टफिंगसाठी आपल्याला शेवया लागणार आहेत, म्हणजेच की कुनाफा. हे तुम्हाला ऑनलाईन फ्लिपकार्टवर भेटून जाईल. याची लिंक की नाही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर की नाही आपल्याला 4 ते 5 टेबलस्पून की नाही आपल्याला पिस्ताशू क्रीम लागणार आहे. ही मी रेडीमेड पिस्ताशू क्रीम घेतलेली आहे. ही पण मी ऑनलाईनच परचेस केलेली आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे पिस्ताशू क्रीम की नाही तुम्ही घरी पण करू शकता. त्यासाठी काय करायचं, अशी पिस्ता घ्यायची, त्याची मधले की नाही बीज काढायचे मिक्सरमध्ये, त्यामध्ये थोडं बटर ॲड करायचं आणि कंडन्स मिल्क टाकून की नाही छान पेस्ट तयार करून घ्यायची. तुमची पिस्ताशू क्रीम घरी तयार होईल अशा प्रकारे. आता मी तर होममेड घेतलेली नाही आहे मी. आता हे मी रेडीमेड क्रीम इथे यूज करत आहे चॉकलेटला. तुम्ही की नाही अशा प्रकारे ही क्रीम घरी करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, व्हाईट चॉकलेट इथं कट करून घ्यायचे, चॉप करून घ्यायचं. आता व्हाईट चॉकलेट की नाही आपल्याला जास्त नाही लागणार, साधारण मेल्ट केलेला 2-3 टेबलस्पून आपल्याला इथं व्हाईट चॉकलेट यूज करायचे. आता मी थोडं व्हाईट चॉकलेट छान चॉप केले. आता आपल्याकडे पायपिंग बॅग असेल ना, तर त्यामध्ये की नाही थोडं चॉकलेट त्यामध्ये टाकून घ्या चॉप केलेलं. नंतर की नाही आपल्याला मेल्ट करायला की नाही सोपं जाईल. आता अशा प्रकारे की नाही मी चॉप केलेलं ते चॉकलेट की नाही मी कॅरी बॅगमध्ये ॲड केलं. आता नंतर की नाही आपल्याला मिल्क कंपाऊंड घ्यायचं आहे. आता हे मिल्क कंपाऊंड की नाही मी 150 ग्राम घेतलेलं आहे. आता अशा प्रकारे की नाही मी छान बारीक चॉप करून घेतले मिल्क कंपाऊंड, तुम्ही बघू शकता. आता हे पण की नाही मी एक भांड्यामध्ये टाकून घेते आणि डबल बॉईलच्या मेथडने की नाही आपल्याला हे चॉकलेट मेल्ट करून घ्यायचे. तर त्याकरता काय करायचं, आपल्याला गॅसवर एक पातेलं ठेवायचं. पातेल्यामध्ये की नाही 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आणि ते की नाही जे आपण चॉकलेट टाकलेलं की नाही ते भांडं त्या पातेल्यावर ठेवून द्यायचं. म्हणजे पूर्ण वाफ, खालची जी पाण्याची वाफ येईल ना, तर अशा प्रकारे आपल्याला चॉकलेट छान मेल्ट करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता छान चॉकलेट मेल्ट झालेलं आहे. आता मी की नाही चॉकलेट साईडला काढून ठेवते आणि जे आपण व्हाईट चॉकलेट कॅरी बॅगमध्ये ॲड केलं होतं ना, ते चॉकलेटची कॅरी बॅग मी आपल्याला की नाही त्या पातेल्यामध्ये की नाही 4-5 वेळेस टॅप करायची. तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये कशा प्रकारे करत आहे. चॉकलेट छान मेल्ट होत आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे की नाही आपल्याला ते कॅरी बॅग गरम पाण्यामध्ये टाकायची, परत बाहेर काढायची, टाकायची, परत बाहेर काढायची. आता चॉकलेट छान मेल्ट झाले. आता इथे काय करायचं, आपल्याला जे कुनाफा चॉकलेट सेट करायचं ना, त्याकरता मी इथे चॉकलेट मोल्ड्स घेतलेले आहे. ते आपल्याला 10 मिनिट फ्रीजमध्ये ठेवून घ्यायचं आहे ते मोल्ड्स. आता तुम्ही बघू शकता ते मोल्ड्स मी की नाही 10 मिनिटाकरता फ्रीझरमध्ये ठेवलं होतं 10 मिनिटच. आता ते मी बाहेर काढून घेतलं. आता व्हाईटचे चॉकलेट आपण मेल्ट केलं होतं ना, तर अशा प्रकारे की नाही आपल्याला पहिले त्या मोल्ड्समध्ये टाकून घ्यायचे. तुम्ही बघू शकता सेम अशाच पद्धतीने ते व्हाईट चॉकलेट टाकून घ्या आणि परत की नाही ग्रीन चॉकलेट टाकायचे. म्हणजे ते व्हाईट चॉकलेटच्या कॅरी बॅगमध्येच आपल्याला 2-3 ड्रॉप की नाही ग्रीन कलरचे टाकायचे. आता तुम्ही बघू शकता, तर मी ती ग्रीन कलरचे 2 ड्रॉप टाकून घेतले आणि छान मिक्स करून पण घेतलं अशा प्रकारे. परत व्हाईट जे चॉकलेट टाकलं होतं ना, सेम तशाच पद्धतीने हे पण चॉकलेट आपल्याला टाकून घ्यायचं आणि परत की नाही आपल्याला 2 मिनिटाकरता हे चॉकलेट की नाही फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवायचं. आता मी फ्रीजमध्ये ठेवून घेते. आता की नाही आपल्याला काय करायचे, कुनाफा चॉकलेटची की नाही स्टफिंग तयार करायची. त्याकरता मी काय केले, कढई ठेवली गॅसवर, त्यामध्ये की नाही 1 टेबलस्पून मी बटर ॲड केले आणि त्यामध्ये की नाही आपल्याला 1 वाटी 1 कप की नाही आपल्याला ते जी बारीक कुनाफा आहेत ना शेवया, त्या ॲड करून घ्यायच्या आणि छान आपल्याला 4 मिनिट की नाही कमी गॅसवर हे भाजून घ्यायच्या. एकदम खरपूस होईपर्यंत की नाही हे भाजून घ्यायच्या. आता तुम्ही बघू शकता मी छान की नाही 4 मिनिट हे शेवया छान भाजून घेतलेल्या आहेत. आता या शेवया भाजल्या की आपल्याला काय करायचं, लगेच हे गॅसच्या खाली काढून घ्यायचे शेवया. आता मी गॅस बंद केला. आता शेवया मी काढून घेते, तुम्हाला मी जवळ करून दाखवते. तुम्ही बघू शकता. आता गॅसवर काढल्याच आपल्याला काय करायचे, त्या शेवयामध्ये की नाही 2 टेबलस्पून की नाही बारीक चॉप केलेली पिस्ता ॲड करायचे आपल्याला आणि परत छान मिक्स करायचे. आता चॉकलेट पण छान थंड झालेलं आहे, नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे चॉकलेट.
आता ते फ्रीजमधून मी मोल्ड्स काढून घेतले ते 2 मिनिटानंतर. आता त्यामध्ये काय करायचं आपल्याला, ते चॉकलेट ॲड करून घ्यायचं. जे आपण मिल्क कंपाऊंड मेल्ट केलं ना, ते चॉकलेट की नाही असं त्या मोल्ड्समध्ये ॲड करायचं आणि पूर्ण साईडकडून आपल्याला ते चॉकलेट लावून घ्यायचे. आता मी ते मोल्ड्स 15 मिनिटाकरता तुम्हाला म्हणलं ना, मी फ्रीझरमध्ये ठेवलं होतं. तर मी का ठेवलं होतं, की आपल्याला जेव्हा ते त्यामध्ये चॉकलेट सेट करायचं ना, तर आपल्याला 2-3 वेळेस टाकायची गरज नाही. म्हणजे आपलं फर्स्ट टाईममध्येच एकदम छान चॉकलेट त्या मोल्ड्सला चिटकल्या जाईल आणि आपलं चॉकलेट पण की नाही तुटणार नाही. त्याकरता की नाही आपल्याला 15 मिनिटाकरता की नाही ते फ्रीझरमध्ये की नाही आपलं चॉकलेट मोल्ड्स ठेवायचं. त्याकरता काय होईल, की आपलं चॉकलेट एकदम पटकन सेट होईल. कारण की मोल्ड्स थंड राहते ना, त्याकरता ते चॉकलेट सेट होणार पटकन. तर आपल्याला घडी-घडी की नाही परत त्यामध्ये चॉकलेट टाका, परत ते पालतं करा, परत फ्रीजमध्ये ठेवा, परत टाका, असं 2-3 वेळेस करायची गरज नाही पडणार. एकाच वेळेस आपलं चॉकलेट छान सेट होईल. आता तुम्ही बघू शकता एक्स्ट्राचं पूर्ण चॉकलेट की नाही मी काढून घेतलेलं आहे साईडला. आता हे की नाही आपल्याला मोल्ड्स फ्रीजमध्ये अवघ्या 2 मिनिटाकरता 2 ते 3 मिनिटाकरता सेट होण्याकरता ठेवायचे. आता आपल्या की नाही सेवया की नाही ते कुनाफा छान थंड झालेला आहे. आता हे थंड झाल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये की नाही पिस्ताशू क्रीम ॲड करायची आहे. तुमच्या जर ते शेवया कुनाफा जर गरम असेल ना, तर तुम्ही बिलकुल त्यामध्ये की नाही क्रीम ॲड करू नका. नाही ते एकदम मेल्टेड एकदम पातळ होऊन जाईल. त्याकरता थोडं थंड होऊ द्या त्या शेवयाला आणि नंतरच क्रीम ॲड करा. आता मी काय केले त्यामध्ये की नाही एकूण 4 ते 5 टेबलस्पून की नाही मी पिस्ताशू क्रीम ॲड केलेली आहे आणि ती क्रीम टाकली ना, तर आपल्याला छान प्रकारे 1 मिनिट छान मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे क्रीम छान मिक्स करून घेत आहे. सर्व बाजूनं ती पिस्ताशू क्रीम गेला पाहिजे, शेवया पण एकजीव झाल्या पाहिजे त्या क्रीममध्ये. अशा प्रकारे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आता तुम्ही बघू शकता छान प्रकारे मी मिक्स केलेला आहे. आता परत एकदा छान मिक्स करून घेते आणि त्यामध्ये की नाही परत मी अर्धा टेबलस्पून की नाही पिस्ताशू क्रीम ॲड करून घेते. थोडं मला ते जी शेवया कुनाफा की नाही थोडं थिक वाटत आहे, त्याकरता मी थोडं अर्धा टेबलस्पून की नाही मी पिस्ताशू क्रीम ॲड करून घेते आणि परत मी छान मिक्स करून घेते. अशा प्रकारे आपल्याला एकदम छान स्टफिंग तयार करायची. म्हणजे आपल्याला खाताना पण पूर्ण पिस्ताशू लागला पाहिजे आपल्याला. एकदम कुनाफा जी दुबईला जी चॉकलेट भेटते ना, सेम तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता तुम्ही बघू शकता मी छान मिक्स केलेला आहे पिस्ताशू त्या शेवयामध्ये कुनाफामध्ये. आता ती मी साईडला ठेवलेली आहे स्टफिंग. आता फ्रीजमधून की नाही मी मोल्ड्स काढून घेतलेले आहे. चॉकलेट छान सेट झालेला आहे. तर त्यामध्ये की नाही आपल्याला एका चमच्याच्या मदतीने की नाही छान स्टफिंग भरून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी छान असं त्याला प्रेशर देऊन छान मी दाबून घेत आहे. एकदम छान प्रकारे आपल्याला स्टफिंग भरून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता पूर्ण मी एक लेवल करून घेतलेली आहे चॉकलेटची. मोल्ड्स मी छान स्टफिंग फिल करून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, का नाईफनी की नाही असं पूर्ण लेवल करून घ्यायची आहे. मी जी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना, सेम अशाच पद्धतीनं. आता ही लेवल झाली ना, तर आपल्याला काय करायचं, जे आपण मेल्ट केलेलं चॉकलेट आहे ना, मिल्क कंपाऊंड जे आपण साईडला ठेवलं होतं ना थोडं चॉकलेट, तर ते काय करायचं आपल्याला, ते चॉकलेट की नाही थोडं थोडं की नाही एका चमच्याच्या मदतीने की नाही त्या स्टफिंगवर ॲड करायचं आणि छान प्रकारे की नाही एक लेवल करून घ्यायची. आता तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे की नाही ते पूर्ण चॉकलेट जी साईडला थोडं राहिलं होतं ते चॉकलेट मी ठेवलं होतं स्टफिंगसाठी, ते पूर्ण चॉकलेट मी ॲड करून घेतलं त्या मोल्ड्सवर त्या स्टफिंगवर आणि छान एका नाईफच्या मदतीने की नाही छान एक लेवल करून घ्यायची. जे साईडचे जे किनारे आहेत ना, त्यामध्ये पण पूर्ण चॉकलेट गेलं पाहिजे. आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे पूर्ण मी चॉकलेटची एक लेवल केलेली आहे. तर हे चॉकलेट की नाही आपल्याला फ्रीजमध्ये की नाही आपल्याला अवघ्या 5 मिनिटाकरता सेट होण्याकरता ठेवायचे. आता मी चॉकलेट फ्रीजमध्ये सेट होण्याकरता ठेवून देते. दुबईचं व्हायरल कुनाफा चॉकलेटची रेसिपी मी खास तुमच्यासाठी शेअर केलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा
आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला 5 मिनिट म्हणले होते चॉकलेट ठेवायचे म्हणून, तुम्ही एकूण 10 मिनिट फ्रीझरमध्ये हे चॉकलेट सेट होण्याकरता ठेवले होते. आता 10 मिनिटाच्या नंतर मी चॉकलेट बाहेर काढले. असं आपल्याला एकदम हलक्या हाताने साईडनी की नाही एक एक चॉकलेट काढून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती मस्त आपले चॉकलेट तयार झालेले आहेत. आता अशा प्रकारे मी पूर्ण चॉकलेट त्या मोल्ड्समधून बाहेर काढलेले आहेत. जे साईडला जे चॉकलेट राहिले ना, तर आपल्याला काय करायचं, एका चाकूच्या मदतीने की नाही छान फिनिशिंग द्यायची चॉकलेटला. मी साईडचं चॉकलेट पूर्ण काढून घेते. तुम्ही बघू शकता, तुम्हाला जवळ करून दाखवत आहे किती मस्त आपलं चॉकलेट सेट झालेले आहे. परत एक मी चॉकलेट तुम्हाला जवळ करून दाखवत आहे. आता अशा प्रकारे की नाही मी पूर्ण चॉकलेट त्या मोल्ड्समधून काढून घेतलेले आहे. माझ्याकडे की नाही गोल्डन वर्क होती, मी थोडी त्या चॉकलेटला लावून घेतली. तुम्ही बघू शकता किती मस्त आपल्या चॉकलेटला फिनिशिंग आलेली आहे. एकदम परफेक्ट दुबईचं चॉकलेट आपण घरी केलेलं आहे. आता मी एक चॉकलेट की नाही तुम्हाला तोडून दाखवतो. वाव, खूप सुंदर चॉकलेट झालेलं आहे. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.